महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. अलिबाग रोहा मार्गावरील वेलवली खानाव हद्दीत रस्त्यावर पडलेले मोठे भगदाड न बुजविल्याने जुलै महिन्यात वेलवली येथील शेतकरी चांगू कमळू घरत यांचा अपघाती मृत्यू झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना झाल्याचा आरोप करत त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद सदस्य अनंत गोंभळी, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट राकेश पाटील, खानाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश गायकर तसेच परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी 15 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. यावेळी ॲडव्होकेट राकेश पाटील यांनी तहसीलदार विक्रम पाटील यांच्याकडे महसूल विभागामार्फत मदतीची मागणी केली. तहसीलदारांनी प्रस्ताव शासनाकडे पाठवून मंजुरी मिळवली. त्यानुसार घरत कुटुंबाला महसूल विभागाच्या वतीने 4 लाख रुपयांची मदत देण्यात आली. या मदतीबद्दल चांगू घरत यांच्या कुटुंबियांनी तहसीलदार विक्रम पाटील यांचे आभार मानले. 7 जुलै 2026ला आमच्या खानाव गावचे चांगू घरत काका शेतकरी त्या रोडच्या ह्याच्यात वारले होते पुराच्या पाण्यात, रोडच्या खड्ड्यामुळं. आणि त्यामुळं विषय असा झाला होता की त्यावेळीचं वातावरण खूप सेन्सिटिव्ह झालं होतं. सन्मान्य चित्रलेखाताई असतील, त्यानंतर सन्मान्य गोंधळी साहेब असतील, तिथले उपसरपंच निलेश गायकर साहेब असतील, ग्रामस्थ असतील, ह्या सगळ्यांच्या आक्रमक भूमिकेमुळं तिथले PWDचे पराते म्हणून होते, ते परात्यांनी जाहीर केलं की बाबा रे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाकडून पीडित जे चांगू घरत आहेत त्यांना आम्ही 15 लाख रुपये कबूल केलेले होते. जाहीर केलं होतं की बाबा रे, आम्ही त्यांना नुकसान म्हणून त्यांना आम्ही देणार होतो. त्यापैकी तहसीलदार साहेबांशी आमची चर्चा झाली होती आणि तहसीलदार साहेबांना आम्ही आपत्ती व्यवस्थापनमधून किंवा महसूलमधून काही मदत करता येईल का कुटुंबाला, यासाठी आम्ही रिक्वेस्ट केली होती त्याच दिवशी तहसीलदार साहेबांना. तहसीलदार साहेबांनी सांगितलं की कागदपत्र जर पाटील साहेब आम्हाला दिली किंवा कागदपत्री पूर्ण झालं तर मी शासनाला प्रस्ताव पाठवून आपण ती शासनातर्फे मदत करू. तर तहसीलदार साहेबांनी शासनातर्फे 4 लाखाची मदत त्यांच्या आईंच्या अकाउंटवर ती पाठवलेली आहे. विषय कसा आहे की माणूस गेला याचं दुःख आहे, परंतु तहसीलदार साहेबांनी जी मदत केली ती खूप मोलाची आहे. त्यामध्ये रेवदंडा पोलीस स्टेशनचे आमचे सुमित गडदे साहेब असतील की त्यांनी FIRची कॉपी लगेच दिली. त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलचा जो PM रिपोर्ट होता तो PM रिपोर्ट पण लगेच दिला अर्ज केल्यानंतर. आणि ती कागदपत्रांची सगळी फॉर्मॅलिटी केल्यामुळं आज इथपर्यंत तहसीलदार साहेबांना पैसे देणं पण थोडं सोपं झालं. परंतु विषय असा आहे की ज्यांनी दिलेली आहे त्याची जाणीव ठेवणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळं आम्ही आज ह्यांच्या वतीने तहसीलदार साहेबांचा आभार मानायला आलो. की काही वेळेला काय होतं की आभार कोणी मानत नाही, पण आज एवढ्या तत्परतेने महसूल विभागाने त्यांना आज मदत दिली. एक वकील या नात्याने किंवा एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने माणुसकी म्हणून आम्ही आज साहेबांचे आभार मानलेले आहेत. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.